एकनाथ शिंदे नाराज आहेत. शिंदेंच्या आमदाराला डावललं जात आहे. दादा आणि शिंदेंमध्ये खटके उडतायत अशा बातम्या सुरू आहेत. मात्र खरंच नक्की काय घडतंय? दादा आणि शिंदेंमध्ये वैर येतंय का? या संदर्भातली केवळ 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यातून हे समजतंय की दादा आणि शिंदेंमध्ये काहीतरी अलबेल आहे. पहिली गोष्ट म्हणजे काल पुण्यातील जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेनेला वगळल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्यात आलं. 2 सत्ताधारी सदस्यांपैकी 2 आमदार असतात, 3 नसतात. आता ते 3 करावेत अशी सूचना मी करणार आहे, कारण 3 पक्ष आहेत. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. मात्र शिवतारेंना वगळल्यामुळे महायुतीत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेना आमदार आणि मंत्री भरत गोगावले रायगडसाठी प्रचंड इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून दबाव निर्माण करण्यात आला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये टोकाची टीका करण्यात आली आणि शेवटी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. यावरूनही दादा आणि शिंदेंमध्ये बिनसल्याचं बोललं जात आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा नियोजन समितीतून शिवसेनेला डच्चू मिळाल्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचं नक्की स्थान काय असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता. मात्र आता ज्या विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यातून वगळण्यात आलं, त्या शिवतारेंसाठी स्वतः एकनाथ शिंदे आभार सभा घेण्यासाठी सासवडमध्ये येत आहेत. शिवतारे हे जिल्ह्यातील एकमेव आमदार असल्याने त्यांना बळ देण्यासाठी शिंदेंची सभा होणार आहे. त्यामुळे आता रायगड प्रमाणे पुण्यातही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अर्थातच दादा विरुद्ध शिंदे असं वैर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.